Chapter number 4, Multiplication and Division. Problem set 50. Question number 1 याआधी आपण सॉल्व केलेला आहे. Question number 2 आपला चालू होत आहे. How many hour will take to travel 336 km at a speed of 48 km per hour. ताशी 48 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतो? 336 ताशी वेगाने जाण्यासाठी किती वेळ लागतो? त्यासाठी आपल्याला करावं लागतं भागाकार 48. 336 डिवायडेड बाय 48. 48ला अशा कोणतीही संख्या आहे की त्याला किती आले पाहिजे? 336 आले पाहिजे है ना. पण त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे का? नाही, त्याच्यापेक्षा काय पाहिजे? कमी. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? 48चा टेबल आहे का नाही. मग 48 मध्ये आपल्याला 336 म्हणजे 336 याच्या टेबलमध्ये येते, म्हणजे आपल्याला ती संख्या घेता येते. पण हे जर नसती किंवा कमी असती किंवा छोटी असती तर त्याच्या आधीची घ्यायची. म्हणून 336 डिवाइड बाय 48 म्हणजे 48 7 जा 336 म्हणजे आपण इथे लिहायचं 7 336 मायनस 0 0 0 है ना. मग आन्सर लिहायचं. आन्सर इट विल टेक 7 hours. Next question. Girija needs 35 carton to pack 1400 books. There are an equal number of books in every carton. How many books did she pack into each carton? गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली. प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे, तर प्रत्येक संख्यात तिने किती पुस्तके भरली? त्यासाठी आपल्याला करावं लागते डिवाइड 14,000 डिवाइड बाय 35. डबल 35 ने अशा कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं की 1400 येते किंवा त्यापेक्षा कमी संख्या आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? 35चा टेबल. 35चा टेबल आपल्याला पाहिजे 144. 144 कुठे आहे? आहेत की 144 आहे. 140 हे 140 म्हणजे 35 1400 इज इक्वल टू 35. 35ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 140 म्हणजे 140 येते. मग आपण इथे लिहू शकतो 35 डिवाइड बाय 140 इज इक्वल टू 0 0 0 आणि हा 0 जास्त आहे म्हणून हा आपण इथे कुठे देतो? वरती. याचा आन्सर काय आहे? She packed 40 books in each carton. Next question. The contribution for a picnic was 65 rupees each. Altogether 2,925 rupees were collect. How many had paid for the picnic? सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये देणगी दिली. एकूण 2,925 रुपये जमले तर किती जणांनी एकूण वर्गणी दिली? मग आपल्याला पाहिजे वर्गणी प्रत्येकाने किती दिली तेच करायचं. डबल 2,925 डिवाइड बाय 65. 65 ने जर 925 ला जर डिवाइड केलं 65 ने तर इच प्रत्येकाने किती पर पर्सन किती रुपये जमा केले किंवा दिले ते आपल्याला माहीत नाही. त्यासाठी पाहिजे आपल्याला 45चा टेबल. 45चा टेबल मग 65 मग 65 ने आपल्याला काय करायचं? डिवाइड. मग 65 ही अशी कोणती संख्या आहे त्याला जर मल्टिप्लाय केलं तर 292 अशी संख्या येते किंवा त्यापेक्षा कमी येते. मग काय करू शकतो आपण? 65 मल्टिप्लाय बाय 65 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे किती ते 260
मग आपण लिहितो 4 2 60 मायनस 0 3 2 आणि हा 5 दिसत. आणखी 65 याच्या कोणती संख्येने मल्टिप्लाय केलं तर 3 2 5 याच्या आधीची किंवा तीच संख्या येते. तर 5ने जर केलं तर इथे 3 2 5, मग आपण इथे 5 लिहू शकतो आणि 3 2 5 मायनस 0 0 0. मग किती आला 45. आन्सर किती आला 45% पेड फॉर द पिकनिक. फिफ्थ क्वेश्चन, which number on being multiplied by 56 gives a product of 9688. कोणत्या संख्येला 56 ने गुणाकार 9688 येतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे काय करावं लागते, डिवाइड 9688 डिवाइड बाय 56. 56 1 जा 56 मायनस 40, हा 8 खाली आला. तर 408. 56ने अशी कोणती संख्येला मल्टिप्लाय केलं तर 408 आलं पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी आलं पाहिजे. मग आपण कशाने करू शकतो, 56 मल्टिप्लाय बाय 7 याने किती येते 392. 392 392 मायनस केल्यावर किती येते 16. हा 8 परत खाली आला. 56ने आणखी कोणत्या संख्येला मल्टिप्लाय केलं की उत्तर 168 किंवा त्यापेक्षा कमी संख्या आहे. कोणती संख्या आहे, 56ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 168 होते. म्हणजे 168 इथे वरती 3 0 0 म्हणजे आन्सर किती आहे 170. क्वेश्चन नंबर 6. If 48 sheets are required for making one notebook, how many notebooks at the most will 5880 sheets make and how many sheet will be left over? एक वही तयार करण्यास 48 कागद लागतात, तर 5880 कागदांच्या किती वह्या लागतील. त्यासाठी सुद्धा आपल्याला काय पाहिजे 48चा टेबल. 48 असं कोणत्या संख्येने डिवाइड मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय भेटते 588 किंवा यापेक्षा कमी. मग आहे का कुठं नाही. मग आपण मग सुद्धा 51 41 1 जा 48 48 1 जा 48 उरलं किती इथं 10 8 खाली 108 आहे का कुठं जवळपास 108 आहे 96 म्हणजे 2 जा 48 2 जा 96 मायनस केलं 1 2 म्हणजे 12, हा 0 जसा तसा खाली. आणखी काय पाहिजे आपल्याला 120 या जवळपास कोणता आहे का नाही. परत 96 म्हणजे 2 ने 48 2 जा 96 आपण मायनस केलं तर होते 24. आन्सर 122 notebooks can be made and 24 sheets left over. 122 नोटबुक तयार झाल्या आणि 24 शीट उरल्या. 7. क्वेश्चन नंबर 7. What will the quotient be when the smallest 5-digit number is divided by the smallest 4-digit number? सगळ्यात छोटा 4 डिजिट नंबर कोणता आहे 1000 आणि 3 डिजिट स्मॉलेस्ट 4 डिजिट झाला आणि 5 डिजिट किती आहे 100 हेच आहे 101 डिवाइड बाय काय करायचं स्मॉल संख्या आणि मोठी संख्या. स्मॉल 5 डिजिट स्मॉल संख्या 100 म्हणजे 10,000 आणि 1000 4 डिजिट संख्या 1000 मल्टिप्लाय बाय 1000 इज इक्वल टू 1000 इज इक्वल टू 0 0 0. हा 0 जसं तसा खाली याला 0 केलं आपण तर वरती 0 म्हणजे 10 क्वोशंट 10. आन्सर. थँक यू.